नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं असेल भरपूर लोकांना हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, कोणाला कधी काय प्रॉब्लेम होईल कोणी सांगू शकत नाही, परंतु आपण आपली स्वतःची काळजी ही घेतली पाहिजेत। आपल्याला हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण असे काही आसने करायचे जेणेकरून तुमचे शोल्डर हे पाठीमागे राहतील, पाठीचा कणा सरळ राहील। बघा, आपले शोल्डर सतत पुढे का येतात? कारण आपण जास्त प्रमाणात मोबाईल यूज करतो, स्क्रीन टाईम आपला वाढलेला असतो। आपले जे पाठीमागचे जे मसल आहे ते खूप स्ट्रेच झालेले असतात आणि त्याच्यामध्ये स्ट्रेच झाल्यामुळे त्याचा वीकनेस वाढतो, तर ते आपले शोल्डर पाठीमागे खेचू शकत नाही, तर आपल्याला पुन्हा शोल्डर पाठीमागे ढकलावे लागतात। त्यासाठी तुम्हाला पाठीच्या पाठीमागचे जे मसल आहे, चेस्टच्या बरोबर पाठीमागचे रोम्बॉइड मसल यांना ॲक्टिवेट करावं लागेल। त्यानंतर आपल्याला असे काही आसन करावं लागेल, जसे सुप्त वीरासन, पाठीवर झोपायचं परंतु पाठीमागे एक उशी ठेवायची, जेणेकरून तुमची छाती पूर्ण ओपन होईल। याने तुमची ब्रीदिंग चेंज होईल, तुमचे शोल्डर पाठीमागे जाईल, शरीरामध्ये भरपूर ऑक्सिजन राहील, तुमचं शरीर ॲक्टिव्ह राहील आणि ह्या गोष्टी सर्व झाल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅकचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकतं। तर तुम्ही हे करून बघा। तुम्ही एक योग स्टुडंट असाल किंवा मग योग टीचर असाल किंवा मग नॉर्मल पर्सन असाल, सोपं आहे हे तुम्ही करायला पाहिजे।